अस्मिता मॅडमच्या खोलीचं डिपॉझिट द्यायचं राहिलंय 20,000. आता हे 12,000 नेऊन दे आणि त्यांना म्हणावं उरलेले पैसे आम्ही लवकरच देऊ म्हणून. आज तुम्ही लवकर आलात तर आपण बाहेर फिरायला जाऊयात का? या असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. म्हणजे पण शिंदे सर सांगत होते आईला कदाचित नागपूरमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. तो भागवण्याकरता ते मित्रांकडून पैसे उसने घेत आहेत. हाय हर्षदा, कुठे बाहेर चाललायस? कोणाची वाट पाहतोस वाटतं? आसावरीची. हो अच्छा अच्छा, म्हणजे वहिनी आणि तू बाहेर चाललेत फिरायला. सिनेमाला. सिनेमाला? तू आणि वहिनी बरोबर? घ्यायचं? यायचंय तुला? नाही, यू कॅरी ऑन. खूप सुंदर दिसतेस. आणि लाजल्यावर तर अजूनच सुंदर. एक मिनिट. बोला. ठीक आहे, पोचतो म्हटलं मी एकदा. आय एम सॉरी आसावरी, मला एक खूप महत्वाची मीटिंग आली आहे. मला आत्ता जावं लागेल. सिनेमाला आपण उद्या जाऊया. बाय. हे काय? पैसे. शिंदे सरांची आई ICU मध्ये आहे, त्यांना पैशांची गरज आहे. तुला कसं कळलं? तू अंतराशी बोलतो तसं ऐकलं मी. त्यांना दे पैसे, हवं तर पगाराचे म्हणून दे, परत नाही केली तरी चालतील म्हणावं. मला नको आहेत ते पैसे. का? कारण तुला माहिती आहे दादा, कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी देतोय मी हे. पापाच्या पैशावर पुण्य कमवायला बघतोयस अरे धनंजय. दादा, कसलं पाप, कसला पैसा? हो, मी खातो लाच, मी लाच खातो, पण खून नाही करत कोणाचा. केलायस, अनेकदा केलायस, तुझ्या स्वतःच्या आत्म्याचा खून. दादा, तात्विक वाद घालायची वेळ नाही रे. हे बघ, हे पैसे मी तिथे ठेवतोय, तुला त्याचं काय करायचं ते कर तू. धनंजय, उचल ते पैसे आणि घेऊन जा. दादा, हे बघ, लक्ष्मीचा अपमान करू नये म्हणतात आणि मला तो करायचा नाहीये. वहिनी, अगं अशी का बसलीस? चल जेवायला चल. अगं दाची वाट पाहत बसशील ना तर उपाशी राहशील. आता कोणाच ठाऊक तो कधी येईल ते. अरे मला ना आधी भूक नाहीये, त्यामुळे तू जेवून घे. ए असं नाही चालायचं. चल चल जेवायला चल. नाही रे, खरंच खरंच मला भूक नाहीये. हे काय वहिनी? अगं दाचा राग तू अन्नावरती कशाला काढतेस? तो असाच आहे, त्याला कामाच्या पुढे काहीही सुचत नाही.
आणि आता दाला तू बदलायला हवंस. तो तुझं नक्की ऐकेल, माझी खात्री आहे. आधी प्लीज. बरं ठीक आहे. तुला जेवायचं नसेल तर मलाही जेवायचं नाही. नाही, तू बघ तुझ्या नवऱ्याची वाट. तो तिकडे मस्त हादळत असेल. छान. अरे आधी या. हॅलो. मी बोलतोय. खूप रागावली असशील ना माझ्यावर? नाही नाही हो. अजून जेवली सुद्धा नसशील. हो नाही म्हणजे आता जेवणार आहे. आधी आला ना बोलवायला. तुला सोडून मी घराच्या बाहेर पडलो खरा, पण आता क्लायंट सोबत डिनर घेताना तुझी खूप आठवण आली असावरी. सॉरी. खूप महत्वाची मीटिंग होती म्हणून यावं लागलं. यायला उशीर होणार आहे. का? लवकर येऊ? हो. ठीक आहे. डिनर संपलं की मी लगेच निघतो. पण मी घरी यायच्या आत तुझं जेवण झालेलं असलं पाहिजे. इट्स माय ऑर्डर. आणि हा, मी येईन तेव्हा तुझा माझा राग गेलेला असेल. बाय. आधी चल जेवायला. वा, म्हणजे मी इतक्या तुम्हाला सांगत होतो तेव्हा तुम्ही माझं नाही ऐकलं आणि दाचा एक फोन आला तर लगेच कळी खुलली. थँक्स दा, तू फोन केलास, नाहीतर आज बहुतेक मला उपाशीच झोपावं लागलं असतं. चल. पापाच्या पैशावर पुण्य कमवायला बघतोयस अरे धनंजय. दादा, कसलं पाप, कसला पैसा? हो, मी खातो लाच, मी लाच खातो, पण खून नाही करत कोणाचा. केलायस, अनेकदा केलायस, तुझ्या स्वतःच्या आत्म्याचा खून. तुम्ही इथे पिणार आहात? तुला काय अडचण आहे? दादांनी बघितलं तर काय म्हणतील? काय म्हणणार? अपमान करेल माझा पुन्हा एकदा. सवय झाली मला त्याची आता. का? ते काही आता तुम्हाला बोलले? ए, तू हवालदारासारखे प्रश्न विचार नकोस. जा जा, मला काहीतरी खायला आण बरोबर. जा. सुधाताई, काय लिंबू आहे का ग? हो कशाला ग? अगं यांना जरा द्यायचं म्हणजे कोरी कॉफी आणि लिंबू. का ग, भाऊजींचं पोट बिघडलंय? नाही ग, डोकं दुखतंय त्यांचं. उमा, डोकेदुखीवर लिंबू आणि कॉफी हा इलाज पहिल्यांदाच ऐकते मी. म्हणजे उतारा म्हणून द्यायचंय त्यांना लिंबू कोऱ्या कॉफीमध्ये. उमा, म्हणजे काल रात्री भाऊजींनी पुन्हा? अंग घ्यावी लागते त्यांना, म्हणजे लोक सुद्धा आग्रह करतात ना, आणि त्यांनी नाही कंपनी दिली ना की त्यांना स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटतं. म्हणजे असं हेच सांगत होते, इच्छेविरुद्ध घेतात ते. असं काही
उमा, जप स्वतःला आणि भाऊजींना सुद्धा. त्यांचं पाऊल वाकडं पडायला लागलं तर हात धरून तू त्यांना सरळ मार्गावर आण. त्यांचं बोट धरून तू भरकटू नकोस. नाही का, असं कसं करेन मी? हॅलो. हॅलो, वजलवार का? मी अस्मिता बोलते. हो हो हो, नमस्कार. बोला बोला मॅडम, काय सेवा करू? ते म्हणजे ॲक्च्युली मला तुम्हाला भेटूनच हे बोलायचं होतं, पण काय झालं मॅडम? नाही, मी तुम्हाला म्हटलं होतं की 10 तारखेपर्यंत मी तुम्हाला डिपॉझिटचे पैसे देते. नाही म्हणजे मला माहिती आहे मी तुम्हाला खूप अडचणीत टाकते, पण प्लीज तुम्ही मला 4 दिवसाची मुदत देऊ शकाल का? मी 4 दिवसात तुमचे पैसे देते. अहो मजाक करू राहिला काय तुम्ही? आम्ही निरोप पाठवला होता ना, ते उरलेले पैसे पुढच्या महिन्यापर्यंत दिले तरी चालतील. उरलेले पैसे म्हणजे? अहो तुम्ही नाही का 20,000तले 12,000 पाठवलेत मॅडम. काय? हो, आपल्या त्या मयेकर सरांकडे ती बाई आहे ना कामाला, ती देऊन गेली ना. काय? मंदा येऊन पैसे देऊन गेली? हो, आणि ती म्हणाली पण की अस्मिता मॅडमनी पाठवले म्हणून, आणि मी पावती पण दिली तिला. भेटली का नाही तुम्हाला? हो, म्हणजे मी बोलते तिच्याशी. मॅडम, भाडेकरू हे भाडं द्यायचं विसरून सोडतात, पण तुम्ही मला पहिला भेटलात की ज्यांनी भाडं दिलं आणि तेच विसरून गेलेत. आणि हो, आणि ते बाकी 8,000 आहेत ना, ते द्या सावकाश, काय त्याची फिकीर करू नका. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला कसल्या प्रकारची तकलीफ झाली तर मला फोन करा. अच्छा, बाय. कारंडे, आमच्या शेजारचे ते गटणे आहेत ना, म्हातारा म्हातारी युरोप टूर करून आले. कालच फोटो पाहिले मी. काय सुंदर आहे ग युरोप. आपल्या नशिबात कुठचं आलंय ते युरोप? ते आपण फक्त भूगोलाच्या नकाशातच बघायचं. कारंडेबाई, हो हल्ली कोणी उठून जातो. एवढ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या निघालेत. जरा प्लॅनिंग केलं तर रिटायर झाल्यावर तुम्हीही जाल. कसलं प्लॅनिंग? कसलं म्हणजे काय? अर्थात घरच्या जमा खर्चाचं. अहो खर्च काय, आवाजच्या सव्वा वाढलेत. अहो सरकारला तसं नियोजन करता येत नाही, ते आम्ही काय करणार? आणि जमा म्हणाल तर पदरात काही पडलं तर ते जमा करणार ना. आणि गेले 4 महिने पगाराचं पाकिट काय पाहिलेलं नाहीये. आम्ही घरचा खर्च कसा चालवतोय ते आमचं आम्हालाच माहित. पण हे सगळं मला सांगून काय उपयोग? मी एक सामान्य शिक्षक, तुमच्याच नावेत सवाल. हो, आणि आपल्या सगळ्यांची नाव कधीही बुडेल अशी परिस्थिती आहे. आपण हातपाय हलवत नाही म्हणून ही परिस्थिती आहे. नाही म्हणजे आपण काय करायला पाहिजे? जी गोष्ट मिळत नाही ती मागावी लागते, आणि मागूनही मिळत नाही ती हिसकावून घ्यावी लागते. साधा सोपा नियम आहे. अहो पण कुणाकडून हिसकावून घेणार? मोहिते सर काय मुद्दाम पगार देत नाहीत? त्यांची सुद्धा काहीतरी अडचण असेल ना. त्यांच्या अडचणींचा विचार करायचा असेल तर मग आपल्या अडचणीवर रडण्यात काय अर्थ आहे? एक तर सामान्यासारखं जगावं, नाही तर संतांसारखं. जे आपलं ते मागून घेतो तो सामान्य, आणि जे आपलं सोडून दुसऱ्याला देतो तो संत. मी तर काय संत नाही बाबा. तुमचं काय ते तुम्ही ठरवा. काय हवंय तुम्हाला? काही नको. दिलंच तर न मागता थोडंसं प्रेम. पण एकच गोष्ट तू दोघांना कशी देणार? हे काय बोलताय तुम्ही? कानडीत बोलतोय का मी? मराठीतच बोलतोय ना? मराठी समजतं ना तुला? मी पण काय वेळ आहे. शाळेत शिक्षिका आहेस तू, तुला मराठी कळायलाच हवं. शिक्षिका, टीचर, मॅडम, बाई, बाई माणूस. शाळेत संधी शिकलोय मी. बाई माणूस, माझी बाई भलताच माणूस.
प्लीज तुम्ही इथून निघून जा. का त्या भलत्याच माणसाची यायची वेळ झाली आहे का? अगं मग थांबतो ना मी. कर्तव्य म्हणून का होईना, पण मला त्याची विचारपूस करायलाच हवी. शेवटी माझ्या बायकोचा यार आहे तो. हे बघा. काय बघा? काय बघा काय? हं? चला अख्खं गाव बोंबलतंय माझ्या नावानं. माझ्या बायकोनं वेगळा संसार थाटलाय, वेगळा घर थाटलाय आणि त्या घराचं भाडं तिचा यार भरतोय. हे सगळं कोणी सांगितलं तुम्हाला? गावातलं प्रत्येक तोंड हे बोलतो. काय गरज होती त्याच्याकडून पैसे घ्यायची? मी काय मेलो होतो का? मी त्यांच्याकडनं पैसे घेतले नाहीयेत. त्यांनी स्वतःहून दिले आणि मी त्यांचे पैसे परत करणार आहे. त्या पैशाचा मोबदला तू कसा परत करणार ते चांगलंच ठाऊक आहे. हे बघा, तुम्ही इथून निघून जा, नाही तर मी काय करणार? काय करणार? तमाशा करणार? अगं तू कशाला करतेस? मीच करतो ना तमाशा. अख्खं गाव माझ्याकडे बघून फिती फिती हसतंय, म्हणतंय माझ्या बायकोने वेगळा संसार थाटलाय आणि त्याचं घराचं भाडं डिपॉझिट तिचा यार भरतोय. चला माझ्याकडे बघून म्हणतं, हा बघ तो अनिल, त्याची बायको आनंद मयेकर सरांनी ठेवून घेतलीये भाडं भरून. चला आनंद मयेकर उपमुख्याध्यापक. घाबरू नकोस, मारणार नाहीये मी तुला. खूप नुकसान झालं का? कशाला काळजी करतेस? आनंद मयेकर आहेत ना, ते तुझं सगळं नुकसान भरून काढतील. हा बरं, येतो मी. चला तुझ्याशी गप्पा मारण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही मला. येऊ? आणि मास्तरांना नमस्कार सांगा माझा. त्यांच्याकडे लक्ष देईनच मी नंतर. आई, काय ग? आई, बाबांनी परत प्यायला सुरुवात केली का ग? तुला कोणी सांगितलं? हो का नाही? अगं कराव्या लागतात त्यांना या गोष्टी. आता पार्टीज बरोबर हॉटेलमध्ये मीटिंग्स असतात, जायला नको? पण त्यांनी तर सोडली होती ना. अगं आता सुद्धा काही ते रोज पिऊन येत नाहीत, आणि जरी आले तरी त्यांनी आपल्याला कधी त्रास दिलाय का? म्हणजे तुला हे सगळं चालतं तर? हे बघ नेहा, नवऱ्याच्या मागे भुणभुण करणाऱ्या इतर बायकांपैकी मी नाही. माझा नवरा कसा आहे काय हे मला माहित नाहीये का? तू कशाला इश्यू करतेस एवढ्या गोष्टीचा? का? मला त्यांची काळजी नाही? ते माझे कोणी लागत नाहीत? हो का? पण आत्ताच्या या तुझ्या बोलण्यामध्ये काळजीपेक्षा तक्रारीचा सूर जास्त आहे. आणि त्यांच्या विरुद्ध कुठलीही तक्रार ऐकून घेण्यात मला इंटरेस्ट नाही, कळलं? ठीक आहे, मी काय बोलणार? पुढच्या वेळेला बाबा घरी पीत बसणार असतील तर त्यांना सांग, पिऊन झाल्यानंतर बाटली प्लीज घराबाहेर फेकून द्या. आणि हे त्यांना नाही जमलं तर हे काम तू कर. कारण चुकून जरी ही बाटली काकांच्या नजरेस पडली तर